रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधणे हे अत्यंत शुभ मानले जाते। जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भावा बहिणीचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावं, त्यांच्यातील प्रेम काळजी परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा व भावाने बहिणीचा कायम एक पाठीराखा व्हावं आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठराखीण व्हावं म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरं केलं जातं। राखी बांधताना येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम अभिवंदनामी रक्षे माचल हा मंत्र प्रत्येक बहिणीने नक्की म्हणा। येत्या 9 ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन आलेलं आहे। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। रक्षाबंधन कशा प्रकारे साजरं करावं, भावाच्या औक्षणासाठी ताट तयार करत असताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवाव्या, औक्षण योग्य पद्धतीने कसं करावं व कोणत्या वेळेत करावं याबद्दल सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल। व्हिडिओ सगळा बघा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बटनापाशी ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल। चला व्हिडिओला सुरुवात करते। तर ताईंनो दादांनो, दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतूट नात्याची वीण असलेला राखी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो। यामध्ये बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याचं सर्व काही चांगलं होईल। रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो। यासोबतच देवपूजासुद्धा उजव्या हाताने करावी अशीही मान्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उजव्या हातानं केलेलं दान हे देव लवकर स्वीकारतो अशीही एक मान्यता असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमांनंतर सुद्धा तुम्ही बघितलं असेल की गुरुजी जेव्हा आपल्या हातावर कलावा बांधतात तर तोही उजव्या हातातच बांधत असतात। त्यामुळे उजव्या हाताला राखी बांधणं हे सर्व दृष्टिकोनातून आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे। त्यामुळे बहिणींनो, तुम्ही तुमच्या भावाला किंवा तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचं तुम्ही ज्यांचंही औक्षण या रक्षाबंधनाला करत असतात तर त्यांच्याबरोबर उजव्या हाताच्या मनगटावरच तुम्ही हे रक्षासूत्र अर्थात राखी बांधायची आहे। त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर अनेक फायदे आहेत। उजव्या हाताला रक्षासूत्र बांधल्याने आजारांपासून भावाचं रक्षण होतं। आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अजून एक गोष्ट पाहिली तर शरीराच्या प्रमुख अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या ज्या काही नसा असतात तर त्या मनगटातूनच जातात। अशा स्थितीमध्ये या ठिकाणी रक्षासूत्र किंवा राखी बांधल्याने व्यक्तीचा रक्तदाब हा योग्य राहतो आणि व्यक्तीचा वात पित्त कफ संतुलित राहतो। आणि बहिणींनो, रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणींचा असला तरी राखी ही एक मुलगी आपल्या वडिलांना, एक वहिनी आपल्या दिराला, एक बहीण आपल्या आत्ते भावाला, मावस भावाला, मामे भावाला देखील बांधू शकते। एक आईसुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते। तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या आहेत तर यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते। औक्षणाचं ताट कसं तयार करावं ते सांगते। एक तांब्याचं अथवा पितळेचं ताट घ्या, नसेल तर तुमच्याकडे जे ताट असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्येच तुमच्या औक्षणाच्या वस्तू ठेवून घेऊ शकतात। सर्वात पहिल्यांदा आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये एक दिवा ठेवायचा आहे। त्या दिव्यामध्ये एकतर तेल किंवा तूप यापैकी काहीतरी एक टाकून दुहेरी वात लावून तो दिवा पेटवून घ्या, कारण फुलवात लावली तर ती लवकर विझून जाते आणि दुहेरी वातीचं एक महत्त्व हे आहे की जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून आपण त्यामध्ये दुहेरी वात करून लावत असतो। तर दुहेरी वात त्या दिव्यामध्ये टाकून आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या ताटामध्ये कुंकू टाकायचं। आपल्याला साधारणतः किती जणांचं औक्षण करायचं आहे त्या अंदाजानं ताटामध्ये कुंकू टाका, म्हणजे नंतर तो गंध वाया जाणार नाही। कुंकवाचा गंध तयार करताना तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध किंवा गुलाब पाणी नाहीतर मग पाण्याचाही वापर करू शकता। खूप पातळ गंध करू नका, नाहीतर तो खाली ओघळतो, नाकावर वगैरे येतो किंवा पूर्ण कपाळ असं गंधाचं दिसतं आणि ते थोडंफार विचित्रही वाटतं। तुमच्याकडे कुंकुमार्चनाचा विधी होत असेल तर त्याचं कुंकू तुम्ही औक्षणासाठी वापरलं तरीही चालतं, कारण हे कुंकू अत्यंत शुभ मानलं जातं, तेव्हा ते घेतलं तरीही चालेल। त्यानंतर अख्खे तांदूळ म्हणजे अक्षता घ्या। लाल पिवळा किंवा केशरी धागा असलेली अशी राखी घ्या
की ती अर्थपूर्ण असावी, शुभचिन्ह वगैरे असलेली. नाहीतर मग आजकाल बाजारामध्ये अनेक राख्या मिळतात ज्यांना काही अर्थच नसतो. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा एक आपण म्हणजे त्या संस्कृतीला पुढे नेत आहोत, किंवा अगदी प्लॅस्टिकच्या राख्या किंवा कार्टून चित्र. तर अशा राख्या मुळीच घेऊ नका. काहीतरी आपण रक्षासूत्र आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर बांधतोय तर त्यालाही काहीतरी अर्थ असला पाहिजे की नाही. त्या दृष्टीनेच तुम्ही राखी घ्या. आणि घरातील लहान मुलाबाळांचं सांगायचं झालं तर त्यांनाही तुम्ही महत्त्व समजावून सांगू शकता की बाळा, या राखीचं काय महत्त्व आहे, ही राखी बांधल्याने काय होतं, अशी तुम्ही त्यांना समज घातली तर बरोबर आपली मुलंसुद्धा त्याच पद्धतीने अनुकरण करतील आणि आपलं ऐकतील सुद्धा. बघा, राखी कशी घ्यावी तेही मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. सोन्याचा दागिना अथवा शिक्का असेल तर शिक्का तुम्ही ठेवू शकता. तोंड गोड करण्यासाठी मिठाई किंवा सुकामेवा घेतला तरीही चालेल. बघा, औक्षण करून झाल्यावर प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून पैसे किंवा भेटवस्तू किंवा साडी वगैरे म्हणा, ड्रेस वगैरे म्हणा, काहीतरी का होईना देत असतो. पण मग बऱ्याच बहिणी आपल्या भावाचं औक्षण झाल्यावर त्यालासुद्धा काहीतरी भेटवस्तू वगैरे देतात. म्हणजे दोघेही एकमेकांना काहीतरी वस्तू म्हणा, काहीतरी एखादी गोष्ट म्हणा देत घेत असतात आणि अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरं होतं. तर मग तुम्ही भेटवस्तू घेणार असाल, त्याला देणार असाल तर तसंही करू शकतात. तर मग तीही औक्षणाच्या ताटाशेजारी ठेवा. आणि तुम्हाला जर अगदी पारंपरिकच पद्धत आजही पाळायची असेल तर मग तुम्ही नारळ द्यायचा आहे आपल्या भावाला. नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. आणि आपल्या भावाच्या घरामध्ये, आपल्या माहेरी नेहमी लक्ष्मी नांदावी, आपल्या भावाची कीर्ती सगळीकडे गाजावी, तो नेहमी यशस्वी व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर मग भावाला तुम्ही श्रीफळ देऊ शकता. म्हणजे भलेही तुम्ही भेटवस्तू त्याला दिली, एखादा ड्रेस वगैरे दिला किंवा त्याला काय आवडतं ती वस्तू तुम्ही त्याला दिली, तरी पण एक नारळ द्यायला काहीच हरकत नाही आहे. जेणेकरून आपल्या भावाचं नेहमी कल्याणच होईल आणि सगळ्या दृष्टीने त्याच्या घरी सुख नांदतील. तर मग अशा पद्धतीने आपलं पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन होऊ शकतो. ओवाळायचं कसं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, यंदाचं रक्षाबंधन शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे. तर मग शनिवारचा उपवास बऱ्याच जणांना असतो. त्यातल्या त्यात श्रावण महिना चालू आहे. श्रावणी शनिवारचे उपवास बरेच पुरुष किंवा महिला करत असतात. त्यामुळे मग तुमच्या भावाचं औक्षण करताना किंवा तुम्ही ज्या व्यक्तीचं औक्षण या रक्षाबंधनाला करत आहात त्याला जर उपवास असेल तर मग औक्षण झाल्यावर तुम्ही त्याला सुकामेवा खायला द्या, जो उपवासाला खायला चालतो. किंवा मग मिठाईच अशा पद्धतीची घ्या की जी उपवासाला खायला चालणार आहे. सगळ्यात सोपा पर्याय सांगायचा झाला तर तुम्ही शेंगदाण्याची चिक्की घेऊ शकता आणि औक्षण झाल्यावर एक गोड पदार्थ म्हणून तुमच्या भावाला खायला देऊ शकतात. तर हा पर्यायसुद्धा अत्यंत व्यवस्थित राहील. भावाचं औक्षण करण्यापूर्वी घरातील देवांचं औक्षण करा व 1 राखी देव्हाऱ्याला आवर्जून बांधा. त्यानंतर आपल्या घरातील मंडळींसोबत आपण रक्षाबंधन साजरं करू शकतो. राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये म्हणून दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकतात. कारण प्रत्येक बहीण अगदी आपल्या भावाच्या जवळच राहत असेल असं नाही. जोपर्यंत एका बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत तर चला सगळे एकाच घरात असतात. परंतु लग्न झाल्यानंतर बहीण कुठेतरी लांब असते, तिचं माहेर लांब असू शकतं किंवा शिक्षणाच्या निमित्ताने सुद्धा भाऊ बहीण आजकाल एकमेकांपासून दूर असतात. तर मग ज्या वेळेत तुम्ही घरी याल, ज्या वेळेत तुम्हाला रक्षाबंधन करायला जमेल त्या वेळेत मग तुम्ही भावाला राखी बांधू शकतात. फक्त सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं नसतं, तेवढा नियम तुम्ही पाळा. बघा, औक्षणाला बसवण्याकरता एक पाट किंवा आसन मांडा, त्याच्या भोवताली रांगोळी काढा. ज्याचं औक्षण करायचंय त्याचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला येईल या पद्धतीने आसन मांडा. कारण आपण दक्षिण दिशेला आसन ठेवू शकत नाही आणि उत्तर दिशेला सुद्धा ठेवू शकत नाही. कारण उत्तर दिशेला जरी ठेवलं तरी औक्षण करणाऱ्याचं किंवा ज्याचं औक्षण करायचं आहे त्या दोघांपैकी कुणाचं तरी एक तोंड जे आहे ते दक्षिणेला जाऊ शकतं. त्यामुळे मग पूर्व किंवा पश्चिम याच दिशा यासाठी योग्य राहतील. सगळ्यात पहिल्यांदा महिलांनो, तुम्ही ज्याला राखी बांधणार आहात ना त्याला गंध लावा. मग त्या गंधावर अक्षता लावा आणि काही अक्षता त्याच्या डोक्यावर टाका. 1 रुपयाचं नाणं आणि दागिना त्याच्या एकतर दोन्ही डोळ्यांना किंवा कपाळावर मधोमध टेकवून नंतर डोक्यावरून सुलट दिशेने एकदा गोलाकार फिरवा आणि ताटात ठेवा.
त्यानंतर भावाला राखी बांधा, गोडधोड खाऊ घाला आणि ओवाळून घ्या. त्यानंतर बहिणीने आपल्या भावाला भेटवस्तू आणली असेल तर ती किंवा मग पाण्याचा एक नारळ द्यावा आणि ते देत असताना किंवा राखी बांधत असतानाच तुम्ही तुमच्या भावाचं सगळं काही चांगलं व्हावं, त्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे किंवा सुरुवातीला मी तुम्हाला जो मंत्र सांगितला तो तुम्ही म्हणालात तरीही चालेल. त्यानंतर भावाने सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी देऊन तिच्या पाया पडावं. भलेही बहीण त्याच्यापेक्षा वयाने मोठी असो किंवा लहान. ताईंनो, तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा भावाव्यतिरिक्त तुमच्या माहेरच्या इतर पुरुष नातेवाईकांना राखी बांधत असाल आणि ते जर तुमच्यापेक्षा वयाने किंवा नात्याने मोठे असतील तर तुम्ही राखी बांधल्यावर त्यांच्या पाया नक्की पडा. घरातील एखादी व्यक्ती निधन पावलेली असेल तर त्यांच्या फोटोपाशी सुद्धा एक राखी जरूर ठेवा. ऐन रक्षाबंधनाला तुम्हाला सोयरसुतक असेल तर रक्षाबंधन साजरे करू नका. आणि मासिक धर्माचं सांगायचं झालं तर आपल्या चॅनलवरचे या संबंधित व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही जरूर पहा. त्यातली मतं तुम्हाला पटलीत आणि घरीही मान्य झाली तर तुम्ही मासिक धर्म असताना देखील औक्षण करू शकतात किंवा देवपूजा देखील करू शकतात. अन्यथा नका करू, कारण या गोष्टीवर बरेच मतभेद आहेत आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण कितीही समजून सांगितलं तरी पण मासिक धर्मात हे नाही चालत, ते नाही चालत, या गोष्टींवर चर्चा होत राहतात किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये मतभेदसुद्धा वाढतात. त्यामुळे तुमच्या घरी चालणार असेल, सगळ्यांना पटणार असेल तर मग तुम्ही बिनधास्तपणे औक्षण करू शकतात, भावाला राखी बांधू शकतात किंवा देवपूजेचं काही असेल तर तेही करू शकतात. मात्र मान्य होणार नसेल तर ऐन सणासुदीच्या दिवशी आपल्या घरी कोणत्याही प्रकारचे वाद नको, मतभेद नको, तर मग तुम्ही राखी नाही बांधली, औक्षण नाही केलं तरीही चालेल. कारण बघा, प्रत्येक कुटुंबाची पार्श्वभूमी ही वेगवेगळी असते. त्यामुळे आपली मतं आपण दुसऱ्यांवर लादू शकत नाही. त्यापेक्षा सगळ्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद आपण मानून घ्यावा आणि त्याप्रमाणे कृती करावी आणि कुटुंबामध्ये हेच तर खरं महत्त्वाचं असतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ही सांगू इच्छिते की बऱ्याच ठिकाणी असे उपक्रम राबवले जातात बघा, की जे आपले सीमेवर जवान आहेत त्यांच्यासाठी म्हणून राख्या पाठवल्या जातात. तुम्हाला शक्य असेल तर आपल्या सीमेवरच्या भावांना अजून बळ मिळावं आणि ते नेहमी सुस्थितीमध्ये घरी परतावे. कारण घरी त्यांच्याही बहिणी आहेत, त्यांना कुटुंब आहेत, त्यांची बायका, मुलं सगळेच जण त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. तर एक प्रकारे त्यांनासुद्धा दीर्घायुष्य मिळावं म्हणून असे उपक्रम जिथे जिथे चालू असतील तिथे तुम्ही जाऊन राख्या पाठवू शकतात सीमेवरच्या जवानांसाठी. आणि ही सुद्धा आपली खऱ्या अर्थाने रक्षाबंधन होऊ शकते. रक्षाबंधन संपल्यानंतर अनेक लोक हातातली राखी काढून टाकतात, परंतु राखी काढत असताना अनेकदा ती तुटते. अशा वेळी तुटलेल्या राखीला कुठेही टाकणं अशुभ मानलं जातं. त्यासाठी तुटलेल्या राखीला किंवा काढून टाकलेल्या राखीला एखाद्या नाण्यासोबत बांधून एखाद्या झाडाखाली ठेवायला हवं. तसेच तुटलेल्या राखीला नाण्यासह गंगेत प्रवाहित करणंसुद्धा शुभ मानलं जातं. त्यामुळे रक्षाबंधन संपल्यानंतर बहिणीने बांधलेल्या राखीला इकडे तिकडे न टाकता जपून ठेवत पुढच्या वर्षी गंगेत टाकायला हवं. राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाची संपूर्ण माहिती सांगितली. अगदी औक्षणाचं ताट कसं तयार करायचं त्यापासून ते भावाचं औक्षण कसं करायचं आणि समजा राखी आपण काढून टाकली किंवा अनावधानाने ती तुटली किंवा थोडीफार कुजट झाल्यावर तुटली तर त्या राखीची योग्य पद्धतीने विल्हेवाट किंवा तिचं विसर्जन कसं करायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलं. तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओचा, या माहितीचा नक्कीच उपयोग होईल आणि येणारं जे काही रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन साजरं करताना तुम्ही हे नियमसुद्धा पाळू शकाल. तर चला मंडळी, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ थांबवण्यापूर्वी एक विनंती करते की तुमच्यापैकी बरेच जण कमेंट्स करून हे म्हणत आहेत की ताई तुम्ही इतक्या दिवस कुठे होतात, तुमचे व्हिडिओ का येत नव्हते. तर खरं सांगायचं झालं तर मी कुठेच नव्हते. मागे फक्त एकदा जानेवारी फेब्रुवारीमध्ये थोडं तब्येतीचं कारण होतं, तेव्हा मी 8-10 दिवस व्हिडिओ टाकले नाही. पण त्यानंतर जसे सणवार येत गेले किंवा ज्या पद्धतीने व्हिडिओ मी पोस्ट करायला हवे ते माझ्या वेळेनुसार मी पोस्ट करत होते. पण कदाचित तुम्हाला नोटिफिकेशन येत नसल्यामुळे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही आणि तुम्ही ते पाहूसुद्धा शकला नाहीत. तर विनंती ही आहे की तुम्ही
एकतर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, जे अगदी जुन्या काळापासून आपले व्हिडिओ पाहत आहेत, म्हणजे जेव्हापासून आपले व्हिडिओ यूट्यूबवर यायला लागले आणि तुम्ही सगळे पाहायला लागले, तर मग त्यांच्यापैकी काहींनी जे आपलं घंटेचं म्हणजे बेलचं बटन असतं ना, ते जर दाबलेलं नसेल आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक केलेलं नसेल तर साहजिक आहे तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्ही बराच काळ व्हिडिओ पाहिले नाही तरी पण नोटिफिकेशन येत नाही, तेव्हा तेवढं एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला वेळेनुसार आपले व्हिडिओ येत राहतील. आणि चला भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा.